मित्रांनो, यश हे कधीच कोणत्याच व्यक्तीची परवानगी मागत नाही. ती त्याच व्यक्तीकडे जाते ज्या व्यक्तीचे परिश्रम हे कठीण असतात. ज्या व्यक्तीचे परिश्रम हे कठीण असतात. रामकृष्ण हरी मौली मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ॲक्वेरियस कुंभ राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ॲक्वेरियस साइन करता कुंभ राशी करता फेब्रुवारी 2026 हे कशा स्वरूपाचं जाणार आहे, हा महिना कशा स्वरूपात जाणार आहे, त्याच पद्धतीत या महिन्याच्या अनुषंगाने कोणत्या ग्रहांचा ट्रान्झिट आपल्या कोणत्या स्थानामध्ये आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीत आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मराज चंद्र राशीवरती आधारित आहे. आपल्याला जर जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे. तिथे आपण संपर्क करू शकता. असो, आता सर्वप्रथम आपण ग्रहांचं ट्रान्झिट जाणून घेऊया. आपले रास कुंभ राशीचे जे काही स्वामी आहे शनी देवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहेत. आपल्या प्रथम स्थानामध्ये राहू, पंचमात गुरु, सप्तमात केतू, तसेच द्वादश स्थानामध्ये मंगळ, शुक्र, बुध, सूर्य हे देवता विराजमान आहेत, हे ग्रह विराजमान आहेत. असो असो आता आपण जाणून घेऊया आरोग्यविषयक हा महिना आपल्याकरिता कसा स्वरूपाचा असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे त्या प्रथम स्थानाचा विचार करायचा असतो. प्रथम स्थानामध्ये आपली राशी कुंभ राशीचे जे काही स्वामी आहे ते द्वितीय स्थानामध्ये आहे. द्वितीय स्थानामध्ये असलेले हे जे काही शनी देवता आहे हे शनी देवता आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचे यश संपादन करून देणार आहे. जर एखाद्याचं आरोग्य इथून मागे थोड्या पद्धतीमध्ये आरोग्याच्या काही तक्रारी होतात तर त्या तक्रारी सुद्धा अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये सुटणार आहेत. त्याच पद्धतीने जर बघायला गेल्यास पंचमेश हा आपल्या द्वादश स्थानामध्ये स्थित आहे. द्वादश स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही बुध देवता आहे हे सूर्य, मंगळ, शुक्र यांच्या प्रतियुतीमध्ये आहे. त्यामुळे द्वादश स्थानामध्ये असलेले हे जे काही बुध देवता आहे आपल्याला कुठेतरी स्किन इन्फेक्शन, त्याच पद्धतीमध्ये पोटाचे विकार, डेंटल इश्यू, स्किन इन्फेक्शन या छोट्याशा गोष्टींना सामोरं आपल्याला या महिन्याच्या दरम्यान जाऊ देऊ शकता. असो, आरोग्य उत्तम पद्धतीचं आहे. अभ्यास, मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो. पंचम स्थानामध्ये आपले गुरुदेवता विराजमान आहेत. त्याच पद्धतीत पंचम स्थानाचा जो काही मालक आहे पंचमेश बुध देवता हे आपल्या द्वादश स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये स्थित आहे. 12व्या स्थानामध्ये स्थित असलेले जे काही बुध देवता आहे हे बुध देवता 4 फेब्रुवारीला बुध हे आपल्या कुंभ राशीमध्ये ट्रान्झिट करणार आहे प्रथम स्थानामध्ये. त्यावेळेस त्या ठिकाणी आपले जे विद्यार्थी असेल, ज्यांना मेडिकल क्षेत्राच्या रिलेटेड विद्यार्थी असेल, त्याच पद्धतीत जे बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड विद्यार्थी असेल, तसेच जे स्पर्धा परीक्षेचा विचार करतायत, एक्झाम देत आहेत, त्यांच्याकरिता अत्यंत उत्तम पद्धतीचा कालावधी हा 4 फेब्रुवारी नंतर असणार आहे. त्यांना यश संपादन करण्याकरिता जर त्यांचे एखादे पेपर असेल तर ते देखील ते पास आउट होणार आहात. असो, पुढे बघूया प्रेम. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचाच विचार करायचा असतो. पंचम स्थानामध्ये गुरुदेवता देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. तसेच आता सांगितल्या पद्धतीने पंचमेश हे आपल्या 4 फेब्रुवारीला प्रथम स्थानामध्ये येणार आहे. आपले व आपल्या पार्टनरचे ज्यांच्याबरोबर आपलं रिलेशन आहे त्यांच्यामध्ये जर काही इथून मागे मतभेद असेल तर ते 4 फेब्रुवारीच्या नंतर मतभेद परिपूर्णपणे मिटणार आहे. का असं म्हणतोय मी, कारण बुध व शुक्र हे दोन्हीही आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहे. प्रथम स्थानामध्ये आल्यानंतर आपण आपलं जे काही प्रेमविषयक लाईफ आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीचं असणार आहे. आपल्या प्रेमाचं कन्व्हर्जन आपल्याला जर मॅरेज मध्ये करायचं असेल तर ते देखील अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण निर्णय हे 4 फेब्रुवारीच्या दरम्यान नंतर घेऊ शकता. असो, प्रेमविषयक अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. दोघंही एकमेकांना समजून घेणार आहात. पुढे बघूया वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो. सप्तम स्थानामध्ये सिंह राशीचे काही स्वामी आहेत ते सूर्य हे द्वादश स्थानामध्ये विराजमान आहेत. द्वादश स्थानामधून 13 फेब्रुवारीला ते आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी केतू हे आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव
आपण आपल्या पार्टनरची कुठेतरी कमी काढणार आहात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तू असंच केलंय, तू तसंच केलंय, तुझं इथे चुकलंय, अशा पद्धतीमध्ये कुठेतरी आपल्या पार्टनर कडून आपण त्या ठिकाणी पार्टनरचा कमतरता शोधण्याचा प्रयत्न करणार आहात. आपल्यामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये मतभेद हे होऊ शकतात. बाकी ज्यावेळेस सूर्य हा आपल्या प्रथम स्थानामध्ये गोचर करेल त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं प्रेम विषयक तसेच वैवाहिक जीवनाविषयक उत्तम पद्धतीचे यश संपादन होईल. पुढे बघूया भाग्य, करिअर, बिझनेस. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही 9वं स्थान आहे त्या 9वं स्थानाचा विचार करायचा असतो. 9वं स्थानामध्ये तूळ राशी, शुक्राची राशी, तसेच दशम स्थानामध्ये आपली मंगळाची राशी वृश्चिक राशी आहे. आता नवमेश व दशमेश हे दोन्हीही आपल्या द्वादश स्थानामध्ये स्थित आहे. आपले जे काही 9वं स्थानाचे मालक आहे शुक्र हे आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहे. मित्रांनो, हा त्रिकोण आहे व हा केंद्र आहे. याला केंद्र त्रिकोण पण म्हणतात, केंद्र पण म्हणतात. केंद्राचा स्वामी, त्रिकोणाचा स्वामी ज्यावेळेस केंद्रात जातो त्यावेळेस उत्तम पद्धतीचे यश संपादन करून देत असतो. त्यामुळे भाग्याचे विषयक जर आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो आपण 6 फेब्रुवारी नंतर घ्यावा असं माझं मत आहे. का म्हणतोय मी असं? कारण त्रिकोणाचा स्वामी केंद्र स्थानामध्ये येणार आहे, व्यक्तिमत्वाच्या स्थानामध्ये, स्वतःच्या स्थानामध्ये येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं भाग्याची साथ ही लाभणार आहे. आपण घेतलेले निर्णय हे आपल्याला काही अंशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये लाभकारक होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 6 फेब्रुवारी नंतर आपण कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकता. करिअरच्या बाबतीमध्ये विचार केला असता आपली जी काही मंगळ देवता आहे, ते आपल्या द्वादश स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव जे MNC कंपनीमध्ये आहेत, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ज्यांचं वर्किंग आहे किंवा जे परदेशात राहतात अशांकरिता आपल्या कार्यक्षेत्राचे रिलेटेड अत्यंत उत्तम पद्धतीचे क्रमण आहे. ज्यांना जॉब नसेल, ज्यांना परदेशात जायची इच्छा असेल जॉब रिलेटेड, त्यांच्याकरिता हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. पुढे चालून मंगळ देवता हे 23 फेब्रुवारीला आपल्या प्रथम स्थानामध्ये गोचर करणार आहे. त्यावेळेस सूर्य, मंगळ, शुक्र, बुध त्याच पद्धतीत राहू पण. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला 23 फेब्रुवारी नंतर कामाच्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये अँगर इश्यू येऊ शकतो. त्यामुळे रागावरती कुठेतरी कंट्रोल ठेवावा व आपलं काम हे साध्य करावं. पुढे जर बघितलं बिझनेसच्या दृष्टीने, बिझनेसचे कारक ग्रह जे काय आहेत बुध व तसेच बघायला गेल्यास शुक्र देखील हे आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहेत. आणि प्रथम स्थानामध्ये आल्यानंतर आपण आपल्या वाणीच्या रिलेटेड उत्तम वाणीनुसार अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये ग्राहक आपल्याकडे खेचून आणणार आहात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसच्या दृष्टिकोनातून देखील हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. आपण उपाय काय करायला हवे हा महिना उत्तम पद्धतीचा जाण्याकरिता? मित्रांनो, सर्वप्रथम आपले जे काही राशीचे स्वामी आहे शनी देवता यांचा बीजमंत्र करावा. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनीश्वराय नमः. त्याच पद्धतीत पिंपळाची सेवा करावी. तसेच हनुमान चालिसेचं नित्य पठण करावं. हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याला जाईल. रामकृष्ण हरी. धन्यवाद.